मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या 29व्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. कालचं थोडंसं बदल आहे हां. काल जे मी बोलले ना, मांगरोळला आम्ही गेलो होतो, तर तिथे नाही, भाऊंच्या गुरूंचे गुरुबंधू घाट पिपरियालाच होते आणि म्हणून तर यांचा तिथे एवढा वेळ गेला ना. त्या 2.5 किलोच्या पोळ्या वगैरे ते सोडायलाच तयार नाहीत. मला तर वाटलं भाऊ म्हणतील की आज आपण इथेच राहूयात, पण तसं ते काही बोलले नाहीत, म्हणून बरं झालं. तिथल्या महाराजांनी मला विचारलं, नांदनेरचे ते नामदेव महाराजांचं मंदिर बघितलं का? म्हटलं हो बघितलं. त्यांना तिथले फोटो पण मी दाखवले. मी म्हटलं मला माहिती आहे नामदेव महाराजांनी महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा भागवत धर्माची पताका फडकत ठेवली आहे. ते तर मी ते प्रत्यक्षच बघितलं आणि पंजाबी लोकंसुद्धा त्यांना मानतात, हेही मला माहिती आहे. त्यांना बरं वाटलं. त्यांना वाटलं मी पाहिलं का नाही असं वाटलं. तिथून मग त्यांचा निरोप घेऊन आम्ही जाणार होतो मांगरोळला. नर्मदे मांगरोळला आहेत आणि मैयाने दर्शन दिलेलं आहे आणि आता तटातटावरनं चाललो. मांगरोळच्या आधी आमची मस्त वाळूची सफर झाली. तटातटावरून चालताच येईना. एक पाय वाळूमध्ये रुतला की दुसरा त्याला सहारा देण्यासाठी उभा केला तर दुसरा रुतायचा. असं करत करत चाललो होतो. खूप वेळ लागला चालायला आम्हाला. चाललो असंच पुढे पुढे. मांगरोळ एक बऱ्यापैकी मोठं गाव आहे. तटावरून परत आम्ही आतमध्ये आलो. मोठं मंदिर आहे महादेवाचं. मैयेमध्ये 35 फूट खोलामध्ये त्यांना महादेवाची मूर्ती मिळाली. एका माणसाच्या स्वप्नात आलं की मी इथे आहे, मला बाहेर काढ. मग त्याने ते काढली मूर्ती आणि तशीच्या तशी इथे बसवलेली आहे. मला असं वाटतं यवन काळात वगैरे असे कदाचित कोणी ते आतमध्ये टाकलं असावं. स्वयंभू शिवलिंग आहे असं म्हणतात. त्याला नाग, डोळे आणि मिशासुद्धा आहेत. मिशीवाला महादेव मी पहिल्यांदाच पाहिला. तिथे राम दरबार आहे. मस्त एकदम. इतकं प्रसन्न वाटलं ना रामाचा सगळा दरबार बघून. 12 ज्योतिर्लिंग आहेत. शिवाय 16 संस्कार जे जन्मापासून मृत्यूपर्यंत आहेत, त्याचं सगळं त्यांनी सविस्तर वर्णन केलेलं आहे. ते वाचायला तर छान आहेच, पण ते माहितीपूर्णसुद्धा आहे. तिथेच आम्हाला समजलं नर्मदा पुराण चालू आहे एके ठिकाणी आणि तिथेच आमची राहण्याची व्यवस्था आहे. म्हणून आम्ही गेलो. जेव्हा असं पुराण वगैरे चालू असतं ना, तेव्हा तिथे राहण्याची वगैरे काही सोय नसते. कारण लोक नुसतं ऐकायला येतात ना, राहायला कोणी येत नाहीत. थोडेफार संत मंडळी असतात, त्यांची सोय झालेली असते, यथातथाच असते. तिथे मला एक ब्रह्मचारी संन्यासी मुलगी भेटली. 20 वर्षापेक्षासुद्धा लहान असेल. तिचे वडील बरोबर होते आणि गुरुसुद्धा होते. ती लग्न न करता असंच भक्तीचा प्रसार वगैरे करणारे. ऐकून मला फारच आश्चर्य वाटलं. मी तिचा फोटो काढला होता, पण तिचे बाबा आणि ते गुरु म्हणाले की तुम्ही हा टाकू नका कुठे. म्हटलं ठीक आहे. पण तिच्याशी बोलूनही बरं वाटलं. खूप असे सात्विक भाव होते तिच्या चेहऱ्यावर. त्यानंतर अयोध्येहून एक संत आले होते. ते नर्मदा पुराणच्या ह्याच्यामध्ये बोलणार होते. मग संध्याकाळी आमचा छान सत्संग झाला त्यांच्यासोबत. त्यांनी सांगितलं काशी विश्वेश्वरांनी 40 वर्ष तपश्चर्या केली, तेव्हा त्यांना श्री रामराया प्रसन्न झाले. कबीराचे शिष्य मीरा आहे, रोहिदास, गोरक्षनाथ, नंतर अर्जुन गर्वहरण, अशा बऱ्याच गोष्टी काही आपल्याला माहिती असलेल्या आणि काही नसलेल्या ते सांगत होते. रोचक पद्धतीने सांगत होते, त्यामुळे ऐकत राहावं असं वाटत होतं. इथेच मला जाताना एक गव्हाचं मशीन दिसलं. पाहून मला मजा वाटली एकदम. हे गव्हाचे सालासकट गहू टाकणे आणि त्यातून गहू बाहेर पडणे याचं हे मशीन आहे. ते बघा, तो साळी टाकतो आणि तिकडनं उजव्या साईडने गहू येत आहेत आणि ते तिकडे ट्रकलोड करत आहेत. एक एक पोत्यात भरून ते पोतोवर देत आहेत.
मांगरूळला आज आमचा मुक्काम झाला होता ना. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं तर इतकं सुंदर दृश्य होतं पहाटेचं आणि सूर्योदयाचं सुद्धा. सुप्रभात, सकाळचे रंग, सुंदर पहाट, झाडं झुडपं आणि पलीकडे मैया आहे. तटावरूनच चाललो होतो तर वर एक आश्रम होता आणि ते बोलवत होते की बालभोग घ्यायला या, म्हणजे नाश्त्याला. पण कोणी जायलाच तयार नाही. 4च्या आधी उठले होते त्यामुळे मला भूक पण लागली होती. त्यामुळे जावं असं वाटत होतं. वर जाऊन गरमागरम पोहे खावे असं वाटत होतं. बघा, परिक्रमा केली तरी पोट काही सुटत नाही. पण कोणीच माझ्याकडे लक्ष दिलं नाही. मग काय, चालले तसेच पुढे पुढे. इथे संगम आहे. नद्यांची नावं माहिती नाही. इकडनं एक नदी आली आहे आणि इकडनं एक नदी आली आणि पुढे एकत्र केलेले आहेत. मध्ये बरहा गाव लागलं. पुढे वराहकला इथे आम्ही आलेलो आहेत. इथे पुन्हा मैयाचे दर्शन झालेले आहे. मस्त तुतडीवरून वाहते नर्मदे हर. बरहा गावला आम्ही तर तटावरूनच चाललो होतो. तर आम्ही थोडंसं पुढे गेलो ना तर अलीगंज जाऊन 10-12 मुलं 4-5 बाईकवर बसून आली आणि त्यांनी आम्हाला अडवलं. म्हणाले बालभोग घ्या. मोठेच्या मोठं पातेलं घेऊन ते आले होते. एका शेतामध्येच त्यांनी चटया अंथरल्या आणि आम्हाला सगळ्यांना बसवलं. 3-3दा आग्रह करत होते. काय होतं नाश्त्याला? पोहे. मग अशी इच्छा झाली होती ना ही लोक वर गेली नाही. तर इथे छान चविष्ट आणि पोटभर पोहे मिळाले. त्या मुलांचं पण कौतुक आहे. हा वराहाचा एरिया आहे आणि इथे अलीगंजहून ही मुलांना कळलं की आम्ही हायवे सोडून छोट्या रस्त्याने आलो तर त्यांचा पाठलाग करत करत गरमागरम पोहे घेऊन आलेले आहेत. काय बोलायचं आहे ना, धन्य या मुलांची. आणि आम्ही सगळे आहोत इथे आता खायला बसलेले आहेत आम्ही सगळे. रस्ता कसा होता? बेकार शब्दापेक्षा सुद्धा बेकार होता. मला सांगता सुद्धा येणार नाही. चाललं होतं तसेच. मध्ये मध्ये ना असं बेचक्यासारखं केलेलं होतं. तिथून जाताच यायचं नाही. आधी काठी टाका, मग स्लिपिंग बॅग टाका, मग सॅक टाका आणि मग आपण जा. त्या ह्याच्यातून जाताना हमखास ड्रेस तरी अडकायचा नाही तर सॅक तरी अडकायची. मला कळे ना की असं का केलेलं आहे. तेव्हा कळलं की मैयेच्या पात्रातच लोक शेती करतात ना, तर गुरं येऊ नये म्हणून त्यांनी असं केलं आहे. पण त्याचा परिक्रमा असेना त्रास होतो. वयस्कर लोक जर परिक्रमा करत असतील तर कसे जातील ना. बरेचदा उडी मारून एकाच दिवसामध्ये 5-6 बेचक्यातनं सुद्धा जावं लागत असायचं. ठीक आहे, मैयेचा छान किनारा होता आणि पाय वाकडा तिकडा पडत होता. वाकडा म्हणजे त्या अर्थी नाही, खरोखर वाकडा तिकडा होता तो. मी शेवटी म्हटलं एक 10 मिनिट बसूया. मग डोळे बंद करून मैयेच्या ताटावर पाय पसरून बसले. इकडे समोर मैया आहे. तिचा खळाळणाऱ्या पाण्याचा आवाज येतो आहे. पक्षीपूजन चालू आहे. गार वारा आहे. अजून काय हवं? शांतपणे 10 मिनटं मी बसले. भाऊनं सांगितलं होतं तुम्हाला पुढे जायचं तर जा, 10 मिनटं बसल्याशिवाय मी येणार नाही. शांतपणे बसले आणि मी एकदम रिफ्रेश झाले. बरं वाटलं. मैयेच्या किनारी होते ना त्यामुळे फार फार छान वाटलं. एकदम यव से मी डोळे उघडले तसे धिवर पक्ष्यांचा थवा दिसला मला. छान निळा मोरपंखी झळाळणाऱ्या रंगामध्ये ते इकडून तिकडे विहरत होते. भाऊंमुळे मला पक्ष्यांची नावं पण आता कळत होती. चाललो हळूहळू असेच. मध्ये लागलं गाव मोहड. तर तिथे जरा आम्ही आश्रमाची चौकशी करत होतो. जरा भोजनाची वेळ झाली होती. तर त्या बाईने खूप प्रेमपूर्वक घरात बोलावलं. नंतर सांगितलं तुम्ही बनवून घ्या तुम्हाला काय हवं ते. काय हवं ते नव्हे, जे ती देईल ते. बनवायचं मी 3-4 दिवस बघते. असं कुठे बनवायचं असेल तर 3 ते 4 तास जातात. चाल होत नाही मग 25-30 किलोमीटर. पण काय करणार,
बनवायला तर हवं आहे. पूर्वीच्या वेळी तर लोक 5 घरी भिक्षा मागायची आणि मग बनवायची असं कळलं. बरं, बनवणं पण तसं सोपं नाही. आधी विटा आणायच्या, चूल मांडायची, लाकूड फाटा त्याने दिला तर ठीक आहे, नाही तर आपण गोळा करून आणायचा, मग चूल लावायची, मग ते मूग डाळ देतात आणि कणिक देतात. मग मूग डाळ शिजवायला लावायची आधी, ती शिजेपर्यंत कणिक मळायची. मूग डाळ ह्याच्यासाठी किती पटकन शिजते ना. मग कणिक भिजवायची आणि मग पोळ्या करायच्या. जेवायचं, भांडी घासायची, त्यांना परत द्यायची, चूल विझवायची आणि सगळं जागच्या जागी ठेवायचं. असं छोटंसंच काम असतं, पण 3-4 तास जातातच ना त्याच्यामध्ये. मला कळलं नाही की या बाईने एवढ्या आग्रहाने का बोलवलं मोहोडला. ती म्हणाली परिसरावासींचे पाय लागले पाहिजेत ना. बरोबर आहे, पाय पण लागले आणि हात पण लागले, आम्हीच आमचा स्वयंपाक केल्यामुळे. मध्ये बरीच रानफुलं दिसत होती. काढा मग त्यांचे फोटो. छान वाटतं जाताना. आपला श्रमपरिहार होण्यासाठी मैयानी ही रचना केलेली असते. खांड, दुधी आणि नर्मदा मैया यांचा इकडे संगम आहे. इथे समोर त्रिवेणी संगम आहे आणि समोर मैया वाहते आहे. मागे दाखवलं तिथे एक संगम आहे आणि पुढे टोकाशी एक संगम आहे, तिथून तो दिसत नाही आहे. आणि खूप रमणीय स्थान आहे. मस्त पाय पसरून आम्ही इथे बसलो आहे, आनंद घेतो मैयाचा. नर्मदे हर. मला प्रश्न पडायचा, याचं प्रत्येक ठिकाणी जर 3-4 तास गेले तर चालायचे कसे आणि परिक्रमा पूर्ण कशी होणार. ज्यांनी ते 1 वर्ष, 1 महिना, 13 दिवस केले त्यांना हे सगळं परवडतं हो. आपल्यासारख्यांना 2 महिन्यात पूर्ण करायचं आहे आणि पुढचे तिकीट पण काढलेलं आहे US, तेव्हा खूप तारांबळ होते. ठीक आहे, मैयाला जशी इच्छा आहे तसं ती आपल्याकडनं करून घेते म्हणायचं, अजून काय. आता थांबूया इथेच. हा मी व्हिडिओ US मॅमॉथ लेक म्हणून आहे तिथून करते आहे. हा छोटासाच होणार आहे कारण माझी नात आता उठलेली आहे, पण मला बर्फासमोर एक व्हिडिओ करायचा होता म्हणून मी मुद्दाम आवर्जून केलेला आहे. तशी ती उठलीच आहे, त्यामुळे आता मी थांबते. पुढचा व्हिडिओ जेव्हा करेन त्याच्यात पुढचं सगळं येईल. तोपर्यंत नर्मदे हर.